मित्रहो, आज आम्ही आलो आहोत कोणतं गाव? सायाळ सुनेगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे. आणि आम्ही एक 27-28 दिवसापूर्वी सूर्यवंशी सरांना हरभरा या पेरण्यासाठी काही प्रोडक्ट दिले होते. तर त्यांच्याकडून ऐकूया की त्यांना काय वाटलं आणि काय झालं फरक आपल्या सॉईल केअर आणि सनगार्डने. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आपले सनेजचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले? हे सॉईल गार्ड, सॉईल केअर आणि सन गार्ड. हां, तर तुम्हाला पहिलं काय वापरत होतं आता काय फरक वाटला? पहिल्या आता याच्यात खूप फरक आहे किंवा उगवून जर्मिनेशन चांगलं आहे, उगवण शक्ती चांगली आहे. पुन्हा आर्थिक विचार केला तर खर्चाची बचत आहे संकरित खत नसल्यामुळं. आणि आज जे हे पीक आहे तर संकरित खत पेरल्याच्या पुढचं आहे. त्याच्यातून जमीन वाचेल का? हो ना, तर जमिनीचं आरोग्य सुधारलं संकरित खत नसल्यामुळं. आपले जे पूर्वज करीत होते त्या पद्धतीची शेती व्हायली आता ही असं आहे. आणि विचार करायला गेलं तर आता जवळपास 4 एकरमध्ये माझा उघड 8,000चा फायदा झाला आहे. प्रति खताचं पोतं 2,000ला म्हणलं तर 4 पोते खत माझं वाचलं आहे. तर त्याच्यातून ह्याला काय 1,000-1,200 गेले, पण प्रति एकर 700-800 रुपये माझी वाचली. बरं, मला एक विचारू इच्छितो सर, तुम्ही एकरी किती बी टाकत होता? तर मी पहिले एकरी 40 किलो टाकीत होतो, तर ते आता 35 किलोवर आलं. म्हणजे 5 किलो बचतच झाली. हो. तरी पण मित्र पाहाव का उगवण शक्ती कशी आहे. आपण ह्याच वावरात आपण आहोत, जर्मिनेशन फुलं आहे आणि कुठेच काय असं ही मर नाही आज सध्या, आणि खूप ताजेतवाना आहे आणि खर्च कमी आहे. तर आता फवारणी घेणार आपण, आपलीच फवारणी घेणार, 2 फवारणी घेणार. बस बस. सध्या एक कुठेतरी एखादा टक्का मर दिसायली ती कंट्रोल करण्याकरता घेणार. परत पूर्ण फुल बसलं की घाटी अवस्थेत घेणार आपल्याच प्रोडक्टची समजा. आपल्याच प्रोडक्टची. ओके, थँक्यू सर.